नमस्कार दर्शक हो, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरातच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान ते 77,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत। वडोदरा आणि भुज येथे त्यांचे कार्यक्रम नियोजित आहेत। या भेटीत ते अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील, तसेच रोड शो देखील करतील। नागपूरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांच्या विरोधात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। वाढत्या इंधन दरांमुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढत असून महागाईतही सातत्याने वाढ होत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी सायकल चालवत सरकार विरोधात निदर्शने केली। आंदोलनादरम्यान आंदोलकांनी सांगितले की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या खिशावर होत आहे। तसेच वाहतूक खर्च वाढल्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तूही महाग होत आहेत। सरकारकडे लवकरात लवकर इंधनाच्या किमतींमध्ये दिलासा देण्याची मागणी करण्यात आली। या अनोख्या आंदोलनाने लोकांचे लक्ष वेधून घेतले। नागपूरमध्ये DRM कप इंटर अकादमी फुटबॉल स्पर्धा 2026चा भव्य समारोप झाला। मोतीबाग रेल्वे फुटबॉल मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये गोल्डन ईगल्स संघाने तिन्ही वयोगटात विजेतेपद मिळवले। या स्पर्धेत अंडर-10, अंडर-12 आणि अंडर-15 या गटांचे सामने खेळवण्यात आले। गोल्डन ईगल्सने अंडर-10 मध्ये रायझिंग स्पार्टन्सला 3-1, अंडर-12 मध्ये रॉयल वॉरियर्सला 3-2 आणि अंडर-15 मध्ये रायझिंग स्पार्टन्सला 2-0 ने हरवले। कार्यक्रमाला DRM दीपक कुमार गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी खेळांमुळे आत्मविश्वास, शिस्त आणि नेतृत्व गुण विकसित होतात असे सांगितले। समारोपावेळी विजेत्या आणि उपविजेत्या संघांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात आधुनिक तंत्रज्ञानाची नवी सुरुवात करण्यात आली आहे। शहरातील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस जवान आता सेगवेवर पेट्रोलिंग करणार आहेत। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त विपिन निटनकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने मिहान इंडिया लिमिटेड आणि नागपूर प्राधिकरणाच्या सहकार्याने पोलिसांना 5 अत्याधुनिक सेगवे वाहने देण्यात आली आहेत। ही वाहने सोनेगाव तलाव, अंबाझरी, फुटाला तलाव, सीताबर्डी मार्केट, सक्करदरा, तासबाग आणि तहसील इतवारी यासारख्या गर्दीच्या ठिकाणी तैनात केली जातील। या वाहनांमुळे गस्त अधिक जलद होणार असून चोरी, घरफोडी आणि महिलांवरील गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।